आलिया, मला हे सगळं अजिबात पटत नाहीये। ताई माझ्यावर विश्वास ठेव ना। हे बघ, मी तिला मेसेज केलाय, कोणत्याही क्षणी ती येत असेल। ताई, आलिया, ताई, माया आज बाहेर फिरत होती, मला थोडी भीती वाटते। तू आज वेदाच्या खोलीतच थांब, सकाळपर्यंत तरी। हो, थांबते ना, तू काळजी करू नकोस। माझ्याच तावडीते मीराला बघितलंस तू? नाही, म्हणजे मी तासभर झाला इथेच बसली आहे हॉलमध्ये, इथे नाही आली ती। आणि आता किचनमध्ये पण गेले होते, तिथे नाही आहे ती। काय झाले दादा? हल्ली मीरा कोणाला काही न सांगता निघून जाते, काही इन्फॉर्म करत नाही काही। दादा, मीरा बहिणीच्या बाबांबद्दल काही नाही आहे ना? तिचे बाबा परत नाही, तसं काहीच नाही। वेदा कुठे आहे? वेदा रूम मध्ये आहे, मी रूम लॉक केलाय, यू डोंट वरी। पण मला सांग, मीरा बहिणीचं हल्ली काय चाललंय? मीराचं काय चाललंय ते मलाच कल्पना नाही। हा, मी बघतो। हा, तुझ्या तावडीत आहेत ना बाबा? मग सांग ना, कुठे आहेत बाबा माझे? सांगते ना, पण आधी तू बोल, तू मूल जन्माला कधी घालणार आहेस? हा, यावेळी मला तारीख हवी। मी मूल जन्माला घालण्यामागे तुझा काहीतरी स्वार्थ आहे ना? अगं, आहेच स्वार्थ। मी तोंडावर सांगते तुझ्या, अगदी बिनधास्तपणे। मग इतक्याच बिंदासपणे हे पण सांग ना की अंबिका ताईला मारायला तूच मायाला सांगितलं होतंस, हो ना? बोल। हे काय मध्येच? बोल ना, हिम्मत नाहीये का? घाबरलीस? हा, चल सांगते, तुझी इच्छा आहे ना तर सांगते। तुलाच काय, दोघींना सांगते। चल, दोघींना म्हणजे? तुला आणि मंजिरी, तुझं सत्य मी ताई समोर आणलंच शेवटी। मीरा, बरं केलंस ग। नाही, मी पण ना ही लप्पाछप्पी करून कंटाळले होते। आता मी सगळं कबूल करणारे, अगदी सगळं। अंबिका, मीरा म्हणते ते खरंय। मीच मायाला सांगितलं होतं तुला मारायला। हे बघ, आजपर्यंत तिने तुला जे काही सांगितलंय ना ते सगळं खरंय अंबिका। अगं, तुलाच काय, मी वेदाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता। त्या दिवशी या घरात येऊन तुमचा तो भिकारडा बाप जे काही बोलला ना, त्याच्यातला शब्द खरा आहे। आणखी गंमत सांगू, तुझ्या आईला पण मीच मारलंय। आणि ती मीच आहे जिने तुला तुझ्या कुटुंबापासून लांब केलं। सगळं मी केलंय, सगळं मी केलंय।
काही पाहिलंच ना तू. या बाईने आपलं कुटुंब उद्ध्वस्त केलं ग. बोल ना काहीतरी. ताई, तुझ्या डोळ्यांनी बघतेय ना या मंजिरीचं खरं रूप तू. हा ताई, 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 अगं मी काय बोलतेय ऐकतेस ना तू. ताई, ताई, ताई अगं बोल ना. बोल ना काहीतरी. ताई बघितलंस ना या बाईने काय केलंय ते. मग शांत काय ताई, बोल ना काहीतरी. ताई, मूर्ख समजतेस मला. मीरा, गाठ माझ्याशी आहे. तुम्ही दोघींनी खूप चांगला प्रयत्न केलात. हा, पण उपयोग काय झाला. शून्य. आता तुझी ही मोठी बहीण आहे ना, ती रात्रभर अशीच राहणार आहे. नाही म्हणजे तू प्रयत्न करून बघ. बघ तुझ्या आर्त हाकांमुळे ती नॉर्मल होते का.